झाले तुमच्या बाबत? मला मेसेज आला की 3000 रुपये क्रेडिट झाले, पण माझा मोबाईल नंबर एकाने वापरला गेला होता. SBI बँकेमध्ये मी कधी अकाउंटच काढला नाही, पण मला मेसेज आला की तुम्हाला 3000 रुपये क्रेडिट झाले. मला माझे पैसे नाही मिळाले अजून, पण एका महिलेने माझा मोबाईल नंबर त्यांच्या बँकेमध्ये अकाउंट ओपन करण्यासाठी वापरला. म्हणजे तुम्ही अकाउंट खोललंच नव्हतं? SBI मध्ये मी कधी अकाउंट काढलंच नव्हतं, तर मला मेसेज आला की तुम्हाला 3000 रुपये क्रेडिट झाले म्हणून. तुमच्या बाबत काय झालं? मी ज्यावेळेस पैसे काढायला गेले तर माझे म्हटले पूर्ण पैसे कट आहेत, हे तर कट झाले पूर्ण, पण अजून 5,500 रुपये द्या. मी त्यांना एवढं सुद्धा सांगितलं की आता जे आदेश आलेले सरकारतर्फे पैसे कट नाही करायचे. ते म्हटले की तटकरे मॅडम काय आम्हाला खिशातून काढून देणार आहे का बँकेला? हे कुठली बँक? महाराष्ट्र बँक, ही आपली स्वारगेटची महाराष्ट्र बँक. हो, काय सगळ्या अडचणी निर्माण झाल्यात, काय सगळा गोंधळ आहे? ॲक्च्युली काय आहे ना की महाराष्ट्रातल्या ह्या तमाम लाडक्या बहिणींनी ह्या राज्य सरकारवरती विश्वास ठेवून पटापट तेच कौतुकाने सांगतात की 1.5 कोटी लोकांनी अर्ज केले, म्हणजे तुमच्यावरती विश्वास होता. परंतु तुम्ही योजना राबवत असताना जी आपल्याकडं जे PDCC बँका असतील, नॅशनलाइज बँका असतील, कॉपरेटिव्ह बँका असतील, कुठल्या बँका चालणार आहे, कुठल्या बँका चालणार नाही, आणि त्या बँका खरोखर ह्या लाडक्या बहिणींना पैसे देत आहेत का, त्याची गरज सरकारने चौकशी केली पाहिजे. कारण माझ्या ऑफिसमध्ये मी आत्तापर्यंत 1000 ते 1,500 महिलांचे फॉर्म भरले. कित्येक महिला रडलेले आहेत. त्यांनी बँकांना खूप रिक्वेस्ट केली की अहो राज्य शासनाने सांगितलं तुम्ही आमचे पैसे कापू शकत नाही, तुम्ही आमचे पैसे थांबवू शकत नाही, तरी देखील बँकांनी अरेरावीची भाषा केलेली, राज्य शासनाच्या आदेशाला केराची टोपली दाखवलेली. माझी एवढीच विनंती आहे महाराष्ट्र राज्य सरकारच्या मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना की कृपया करून तुम्ही तुमच्या या डोळ्यातल्या आलेल्या महिलांच्या अश्रू पुसा. केवळ आपण जे सांगतोय अभिमानाने की एवढे पैसे आम्ही दिलेत आणि इथून पुढे आम्ही एवढे पैसे देणार आहोत, कृपया करून ह्या महिलांच्या आशेवरती पाणी सोडू नका. आणि तुमच्या बँका कशा वागतायत महिलांसंगती, जे लोक तुमचे पैसे कापतायत बँकवाले, त्यांना कुठेतरी तंबी द्या. त्यांना कुठेतरी जोपर्यंत राज्य सरकारचं दांडकं उगारलं जाणार नाही तोपर्यंत ह्या महिलांच्या डोळ्यातले अश्रू पुसले जाणार नाही. कारण ह्या महिला अतिशय अपेक्षेने हे सगळे फॉर्म भरतायत आणि लोकांना पैसे मिळत आहेत, पैसे नाही मिळत नाही असे नाही, परंतु आलेले पैसे प्रत्यक्षात त्या महिलांच्या खात्यात जमा होत नाही. नक्की तुमच्या बाबत काय झाले? 2 पुस्तकं आहेत, नेमकं काय कारण दिलं आणि पैसे तर आलेत? मैं ये लाड़की बहन योजना जो भरी ना फॉर्म, ये जो पंजाब नेशनल है उसके फॉर्म के साथ में ये ज्वाइंट करी थी, लेकिन सरकार ने क्या करेले हैं कि ये बैंक में डाले उन लोग ने पैसे. ऐसा नहीं करने मांगता था कि हमको जो आज थी कि पैसे आएंगे लाड़की बहन योजना के, उन लोग वैसे नहीं, जो हमने अकाउंट नंबर दिया उस अकाउंट नंबर में डालना चाहिए था. उन लोग ने जो हम पहले कितने साल पहले पुराना खोला उसमें उन लोग ने डाल दिए पैसे. KYC करके आप बोल रहे हैं, काय झाले? लिंक करके आप बोल रहे हैं, नहीं अप्रूव करके मैसेज आया पर पैसे नहीं आए अभी तक. नाही, आपण जर बघितलं तर मावशी तुमच्या बाबत काय झालं? पैसे आले, तुम्ही काढायला गेले? जाताना मी गेली तिथं, मी हे अर्ज हे भरलं, स्लिप भरली, तर माझे डायरेक्ट पैसे कट झाले म्हणून सांगितलं. मी लोन भरत असताना पण मी पाचशेचा हप्ता भरत होती तरी माझे पैसे कट केले. तर नंतर मग मी सगळं क्लिअर करून टाकलं. नाही, पण काय म्हटले मग ते म्हणले की नाही तुमचं लोनला कट झालं म्हणून, वरूनच कट केलं बोलले. मी खूप बडबड केली की तुम्हाला ह्या योजनेच्या, मग या योजनेचा फायदा काय? नाही बघा, पैसे आलेले हे तुम्हाला दिसतात तरी पण माझ्या मोबाईल मध्ये 0 बॅलन्स दाखवतात. काय फायदा असला भरायचे पैसे? मुख्यमंत्री योजना म्हणतात की तुम्हाला लाडकी बहिणीचे पैसे मी दिलेले, पण हे कुठे दाखवतात बघा तुम्ही. बँक फसवणूक करतात. बँक महाराष्ट्र बँक आहे की फसवणूक करतात की आमचे जे पहिले पैसे आहेत ते आम्ही कापून घेणार, तुमचे पैसे तुम्हाला पैसे आम्ही देणार नाही असं म्हणतात ते. बघा काय झालं? बॅलन्स असं सुद्धा म्हणतात, काही नाही तुम्ही 5,500 रुपये भरा, बँक आम्ही वापरते चालू होतं, खातं बंद केलेलं आहे तुमचं म्हणून. काय सध्या काय अडचणी येतात, काय नेमकं काय प्रॉब्लेम आहे? मेजरली एक प्रॉब्लेम जो आढळला आहे तो आहे की जेव्हा आपण एखाद्याचं ॲप्लिकेशन करतो एखाद्या पर्टिक्युलर मोबाईल नंबरच्या लॉग इनमधून, तर त्याचं स्टेटस जरी चेक करायचं म्हटलं तरी त्या माणसाचाच लॉग इन आपल्याला यूज करावं लागतं. ते प्रत्येकाला पॉसिबल नाही आहे की परत त्या ठिकाणी जाऊन लॉग इन करावं. काही जागे असं झालं की टेम्पररी कॅम्प्स लावलेले होते, त्याच्यामुळे तिकडचं जे त्याचं अप्रुव्हल झालं, रिजेक्शन झालं, हे काही कळायला मार्ग नाही. आणि जरी रिजेक्शनचा मेसेज आला तरी परत ते डॉक्युमेंट्स अपलोड करून त्याला परत दुरुस्त करून त्याला अपलोड करणं हे पॉसिबलच नाही, कारण ते टेम्पररी कॅम्प्स होते.
म्हणजे एक मोठ्या आशेने तुम्ही बँकेमध्ये गेला होता पैसे काढण्यासाठी, मात्र निराशा झाली तुमची. हो हो हा, पूर्ण निराशाच झाली. काय म्हणतात ते? ते म्हणतात की पैसे कट झाले, तुम्ही 5,500 रुपये भरा. त्यांना सांगितलं मी की मॅडम नाही का तटकरे मॅडमचा आदेश आहे म्हणून बँकांनी पैसे द्यायचे. ते म्हटलं शासन काय आम्हाला खिशातून काढून देणार आहे का बँकेला? सरकारने म्हणतात की बहीण आमची लाडकी बहीण आहे, आम्ही त्यांना पैसे देऊ. आणि बँकेमध्ये गेलं तर ते म्हणतात की आम्ही काय करणार नाही, तुमचे पैसे ते कापून जाणार म्हणतात. मग असं कसं? मुख्यमंत्री काय म्हणतात की आम्ही बँकेत पैसे टाकलेले आहेत, ते बहिणींना भेटायलाच पाहिजे. पण इथं काय बँकेत गेलं ते म्हटलं की आम्ही तुम्हाला पैसे देणार नाहीये. त्यांनी सांगायला पाहिजे की बँकेला आधार लिंक पाहिजे, पण तसं नाही. आधारला कोणती बँक सीडिंग अकाउंट कोणतं आहे ते पहिलं तुम्ही चेक केलं पाहिजे. कारण जे सरकार पैसे पाठवत आहे ते आधार नंबरवर पाठवत आहे. म्हणजे भले बायकांनी महिलांनी कुठलाही अकाउंट नंबर देऊ दे, त्यांच्या अकाउंटवर जे 10-15 वर्षांनी त्यांनी काढलेला अकाउंट होता त्या अकाउंटवर पैसे येतात. आणि ऑलरेडी तो अकाउंट क्लोज झालेला असतो किंवा मायनसमध्ये गेलेला असतो. त्यामुळे महिलांना त्याचा लाभ मिळत नाही आणि महिलांना त्याचे पैसे मिळत नाही. जे पैसे आलेले असतात ते कट होतात.